ऐतिहासिक अशा प्रकारचा प्रवास केला, वारकरी संप्रदायाला जोडण्याचं काम केलं. त्यांच्या नावानं संत नामदेवांचे हे विद्यालय चालतं, त्यांच्या नावानं त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पुणे झालेली आहे. आणि त्या ठिकाणी आज आपण भैशाल व्याख्यानमालेच्या माध्यमातून काही एक विचार या ठिकाणी मांडतो आहोत, काही एक विचार या ठिकाणी करतो आहोत. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज असे अनेक विषय आपल्या विद्यापीठानं भैशाल व्याख्यानमालेच्या रूपानं ठेवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संत गाडगे बाबा, हे महामानव समाजाला माहीत व्हावे आणि म्हणून अशी एक यादी करून समाजातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांच्या मध्ये प्रबोधन करणं, लोकांच्या मध्ये परिवर्तन करणं हा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. मित्रांनो, आताच बदने सरांनी आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. अभ्यास हा आपल्या जगण्याचा प्राण आहे. संत तुकोबा एके ठिकाणी म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. अभ्यास किती महत्वाचा आहे आणि अभ्यासानं जगातली कोणतीही गोष्ट साध्य करता येते. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास हा आपल्या जीवनाचा बेस आहे, पाया आहे. हे सगळ्या महामानवानं, सगळ्या महापुरुषांना आपल्याला सांगितलं आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या विचारावर या समाजाची वाटचाल चालू आहे आणि ती वाटचाल करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपल्याला माहित आहे हा महाराष्ट्र कोणाच्या नावानं ओळखला जातो? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या नावानं हा महाराष्ट्र ओळखला जातो. संबंध देशात, संबंध जगामध्ये. वैचारिक अशा प्रकारचं अधिष्ठान देण्याचं काम या साऱ्या महामानवानं या देशामध्ये केलं, या समाजामध्ये केलं. म्हणून फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आज या महाराष्ट्राची ओळख संबंध जगामध्ये निर्माण झालेली आहे. तेव्हा मी पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या अनुषंगाने बोलणार आहे. कारण आपण सावित्रीबाई फुल्यांना, सावित्रीबाईंना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांनी काय काम केलेलं आहे हे इतिहास आपल्याला सांगतो आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आणि त्यांच्या जीवनचरित्राची ओळख करून देत असताना आपल्याला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ते पेशवांपर्यंत, पेशवांपासून फुले शाहू आंबेडकरांच्या काळापर्यंतच्या टप्प्यांचा विचार या ठिकाणी करावा लागतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी 18 पगड जातीची माणसं या ठिकाणी गोळा केली आणि वयाच्या 12व्या-13व्या वर्षी त्यांनी शपथ खाल्ली की मला रयतेचं राज्य निर्माण करायचंय. मित्रांनो, एकदा यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला होता. सर्वांना प्रश्न विचारला शाळेतल्या मुलांना, तुम्हाला कोणाला काय व्हायचंय? डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, कलेक्टर, तहसीलदार, DYSP, SP. प्रत्येकाने उत्तर दिलं. यशवंतराव चव्हाणांचा नंबर आला. शिक्षकाने प्रश्न विचारला, अरे यशा, तुला काय व्हायचंय? मला यशवंतराव बळवंतराव चव्हाण व्हायचंय. मित्रांनो, आताच बदने सरांनी सांगितलं, आतून आवाज आला पाहिजे. कशा? आतून आपल्या कामावर आपली निष्ठा असली पाहिजे आणि आपल्याला जे बनायचंय तो आवाज आतून आला पाहिजे. आणि यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारल्यानंतर मी यशवंतराव बळवंतराव चव्हाण होणार आणि खऱ्या अर्थानं यशवंतराव बळवंतराव चव्हाण ते झाले. यशाचे यशवंतराव बळवंतराव चव्हाण ही साधी गोष्ट नाही. तेव्हा ते कोण झाले? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, या देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, विदेश मंत्री, उपपंतप्रधान. मित्रांनो,
नेहरू म्हणायचे, उद्याचं भवितव्य या देशाचं चार भिंतींच्या चार खोल्यांच्या आत घडत असतं. तेव्हा उद्या तुमच्यातला कोणीतरी कलेक्टर होणार आहे, उद्या तुमच्यातला तहसीलदार होणार आहे, आमदार खासदार होणार आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे. मित्रांनो, हे पुढे बसलेली असेट ही मोठी संपत्ती आहे या देशाची. आणि तेव्हा ही संपत्ती घडवण्याचं काम या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना केलं. मित्रांनो, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा विचार करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे काळ आणि महात्मा फुलेंच्या काळापर्यंत एक एक आपल्याला पुढे जावं लागतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन एकत्र करून त्यांनी रयतेचं राज्य या देशामध्ये उभं केलं. म्हणून आज सुखा समाधानानं आपण श्वास घेतोय, घास खातोय, 2 घास खातोय. तेव्हा स्वराज्य हा शब्द 450 वर्षापूर्वी या देशामध्ये आपल्या कानात कुणी घुमवला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम, ताराराणी असा जो प्रवास या स्वराज्याचा होत पुढे पुढे आला आणि पुढच्या काळामध्ये पेशव्यांच्या हातात सत्ता गेली. आपल्याला माहित आहे पेशव्यांचा कारभार कसा होता. पेशवे 6 पेशवे होऊन गेले. ऐशाराम याच्यामध्ये ते मशगूल झालेले होते. आणि पुढच्या काळात या स्वराज्याची वाट लावण्याचं काम ऐतिहासिक दृष्टिकोनातून या पेशव्याने केलं. तेव्हा पुन्हा ब्रिटिश भारतात आले. आम्ही गुलाम झालो कुणाचा ना कुणाचा. आपल्याला आता कुणाचा गुलाम व्हायचं नाही. आम्हाला या स्वातंत्र्यामध्ये जगायचंय आणि हे स्वातंत्र्य उपभोगत असताना आपल्या महामानवांना पुढे ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. मित्रांनो, 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या कडगोण नावाच्या गावात महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म होतो. मित्रांनो, वयाच्या 13व्या वर्षी 9 वर्षे वय असलेल्या सावित्रीबाईंशी खंडोजी नेवसे पाटलांच्या कन्येबरोबर त्यांचा विवाह होतो. हा विवाह होत असताना मित्रांनो, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांचा विवाह होत असताना महात्मा फुल्यांना त्यांच्या बालपणापासून जे काही संघर्षमय जीवन जगावं लागलेलं आहे त्याचा सुद्धा विचार करणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. गोविंदराव फुले मळ्याचा व्यवसाय करायचे, फुलं विकण्याचा. पेशव्यांच्या दरबारामध्ये फुलं नेऊन ते द्यायचे. फुले विक्रीचा व्यवसाय होता, माळी समाजातले होते. मित्रांनो, त्या काळामध्ये पेशवाई होती आणि महात्मा फुले लहानपणापासून हर हुन्नरी होते, अत्यंत बुद्धिमान होते. तेव्हा त्यांचं शिक्षण पहिल्यांदा गावठी शाळेत झालं, मराठी गावठी शाळेत. आणि पुढच्या काळामध्ये 7वी पासूनचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण त्यांचं स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये झालं. आणि त्या ठिकाणी ख्रिश्चनांच्या मानवतावादाची ओळख महात्मा फुल्यांना झाली. ख्रिश्चन समाज कसा आहे, मानवतावादी आहे. महात्मा फुल्यांनी त्या काळात शिवाजी महाराज वाचला, वॉशिंग्टन वाचला, थॉमस पेन वाचला. आणि महात्मा फुल्यांच्यावरती या सगळ्या विचाराचा प्रभाव पडला. मार्टिन लुथर किंग वाचला. आणि तेव्हा हे वाचत असताना महात्मा फुल्यांच्या लक्षात आलं की आपल्याला या बहुजन समाजाला, या चातुर्वर्ण्याला आपण कमी का लेखलं गेलं, आपल्याला कमी का लेखलं गेलं याची कारण मीमांसा फुले करू लागले. महात्मा फुले एके दिवशी एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात ते गेलेले आहेत. आणि एक ब्राह्मण व्यक्ती असं म्हणते, अरे तू काय ब्राह्मण आहेस का, तू कुणबट आहे, चल हाट आणि पाठीमागच्या रांगेत चालायला लाग. महात्मा फुल्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. महात्मा फुले म्हणाले की मला पहिल्या रांगेतून दुसऱ्या रांगेत का चालायला लावलं, कारण मी खालच्या जातीतला, खालच्या वर्गातून आलेलो आहे, मी ब्राह्मण नाही. आणि म्हणून महात्मा फुल्यांना चल हाट, कुणबट आणि पाठीमागच्या रांगेत चालायला लाग अशा प्रकारचा आदेश लग्नवरातीत देण्यात आला. महात्मा फुले पाठीमागच्या रांगेमधून चालायला लागले आणि क्षणात विचार केला, पाठीमागच्या रांगेतून तरी चालायचं कशासाठी.
मित्रांनो, चातुर्वर्ण्य व्यवस्था एवढी भक्कम होती. महात्मा फुले घरी आले. वडिलांनी विचारलं गोविंदराव फुलेंनी, अरे आज तू टेन्शन मध्ये आहे, आज तू अदवा तदवा अशी भाषा बोलतोय, कशासाठी, काय झालंय? काही नाही, लग्नाच्या वरातीत ब्राह्मणांना अपमान केलेला आहे आणि म्हणून मला पाठीमागून चालायला सांगितलं. महात्मा फुल्यांच्या क्रांतीची चक्र उलट्या दिशेनं फिरायला लागली मित्रांनो. आणि विचार केला की आता मला या बहुजन समाजासाठी शाळा काढायच्या, इथल्या मुलींना शिक्षण द्यायचं, इथल्या मुलांना शिक्षण द्यायचंय. आणि महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यामध्ये भिड्यांच्या वाड्यात पहिली मुलींची, महारा मांगांच्या मुलींची पहिली शाळा सुरू केली. मित्रांनो, आज या शाळेतली रांग जर पाहिली तर मुलांपेक्षा मुलींची जास्त लांब रांग दिसते, मोठी रांग दिसते. याचं सगळं श्रेय सावित्रीबाई फुल्यांना आणि महात्मा फुल्यांना दिलं पाहिजे. त्याचं कारण असं, मुलींना कोण शिकवायचं वर्गात? सावित्रीबाई फुल्यांना महात्मा फुल्यांनी धडे दिले शिक्षणाचे. शाळेत शिक्षिका म्हणून उभं केलं. त्या आद्य शिक्षिका आहेत त्या भारतातल्या, त्या आद्य हेडमास्टर आहेत. आणि सावित्रीबाई फुले शाळेत जाताना एक पातळ पिशवीमध्ये घालायच्या, दुसरं पातळ अंगावरती नेसायच्या, कारण निगरगट्ट माणसं अंगावरती शेण आणि चिखल फेकून मारायचे. मित्रांनो, दगड आणि शेण चिखल फेकून मारायचे. सावित्रीबाई फुले त्या पातळ फेडायच्या, शाळेत कोपऱ्यामध्ये दुसरं पातळ घालायच्या आणि मुलांपुढे उभं राहायच्या. मित्रांनो, अशा 18 शाळा नगरपालिकेच्या त्या काळामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये महात्मा फुल्यांनी चालवल्या. 1852 मेजर कॅन्डीच्या हस्ते महात्मा फुल्यांचा सत्कार झाला. 18 शाळा चालवणं, आजही संस्था चालकांना एवढ्या शाळा तेवढ्या ताकदीनं चालवता येत नाहीत. 1848 ते 1852 या काळामध्ये महात्मा फुल्यांनी 18-19 शाळा पुण्याच्या परिसरामध्ये चालवल्या. भिड्याच्या वाड्यापासून सुरुवात झालेली शाळा अगदी गंजापेठ आणि पुण्याच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये या शाळा चालत असत. मित्रांनो, या साऱ्या शाळा महात्मा फुल्यांनी नगरपालिकेला दान केल्या, कारण त्यांना शिक्षणाचं महत्व कळलेलं होतं. महात्मा फुल्यांना आणि सावित्रीबाई फुल्यांना. म्हणून महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येनं केले. अविद्या हे अनर्थाचं मूळ आहे. बहुजन समाजात शिक्षण नाही. बहुजन समाजातली माणसं जनावरांसारखी का वागतात? कारण शिक्षणाच्या चाव्या या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मणाच्या कमरेला बांधलेल्या होत्या. त्या काळामध्ये पाठशाळा होत्या, विशिष्ट वर्गाचीच मुलं शाळेमध्ये शिकत होती. ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिक्षणाचा हक्क आणि अधिकार नव्हता. 19व्या शतकात या महाराष्ट्रात आणि या देशात शिक्षणाचा हक्क आणि अधिकार या बहुजन समाजाला प्राप्त करून देण्याचं ऐतिहासिक स्वरूपाचं कार्य जर या देशामध्ये कुणी केलं असेल तर ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं केलं. आणि म्हणून मित्रांनो, शिक्षणाचा विचार त्यांना कळलेला होता. शिक्षणाचं मोल आणि महत्व त्यांना कळलेलं होतं. तेव्हा महात्मा फुले नुसत्या शाळा काढून थांबलेले नाहीत. महात्मा फुल्यांनी रात्र शाळेची सुद्धा स्थापना केली. 1855 मध्ये जी माणसं बहुजन समाजातली शेतीवर काम करतात, जी कष्टकरी आहे, कामकरी आहे, आणि अशा माणसांसाठी 1855 मध्ये त्यांनी रात्रशाळा सुरू केली. आणि रात्रीच्या शाळेमध्ये आपण यावं, तुम्हाला मी अंकगणित शिकवेल, तुम्हाला मी मुळाक्षर आणि धुळाक्षर शिकवेल, बाराखडी शिकवेल, तुम्ही शहाणं व्हावं. कारण आपल्याला माहित आहे, मती गती आणि नीती वित्त हे कशाच्या अनर्थाचं मूळ आहे? अविद्येच्या अनर्थाचं मूळ आहे. विद्ये विना मती गेली. मती म्हणजे बुद्धी. बुद्धी, नीती, मती, गती आणि वित्त हे किती अनर्थाचं मूळ करणारी या बाबी आहेत, त्या गोष्टी आहेत. हे महात्मा फुल्यांनी ओळखलं होतं. मित्रांनो, शाळा तर महात्मा फुल्यांनी चालवल्या. महात्मा फुल्यांनी रात्रशाळेची स्थापना केली, बहुजन समाजाला शिक्षण दिलं.
आणि हे शिक्षण देत असताना त्याने अनेक आघाड्यांवर काम केलं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अनेक आघाड्यांवर काम केलं. त्याने रात्रशाळेची स्थापना केली. रात्रशाळेची स्थापना करत असताना दरम्यानच्या काळात तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं आणि तृतीयरत्न नाटकाचा विषय काय? शिक्षण आहे. तृतीयरत्न नाटकामध्ये एक कुणबी असतो, एक कुणब्याची बायको असते, एक विदूषक असतो, एक जोशी बुवा असतो. कुणबी कुणाच्या तरी शेतावरती काम करतो आणि कुणब्याची बायको गरोदर असते. तेव्हा एक जोशी बुवाची स्वारी दुपारच्या वेळेमध्ये घराच्या बाहेर पडते आणि कुणब्याच्या बायकोवर लक्ष जातं जोशी बुवांचं. आणि तो जोशी कुणब्याच्या बायकोच्या जवळ जातो आणि सांगतो, तू गरोदर आहेस, तुला नाही पण तुझ्या बाळाला ग्रह नक्षत्राच्या पिढ्या आहेत, तेव्हा तुझ्या घरामध्ये या बाळाची शांती केली पाहिजे. बाई घाबरते. नवरा कुणाच्या तरी शेतावर सालगडी म्हणून राबत असतो. संध्याकाळी जोशी भवांचा हा सारा विषय ते आपल्या नवऱ्याच्या कानावर बायको घालते, मला आपल्याला नाही पण आपल्या बाळाला ग्रह नक्षत्राच्या पिढा आहेत आणि म्हणून सत्यनारायण घातला पाहिजे. शेवटी कुणबी सावकाराच्या घरी जातो, व्याजाने पैसे काढतो आणि सत्यनारायण घालायचं त्यांचं ठरलेलं असतं मित्रांनो. आणि मग एक दिवस सत्यनारायण घालण्याची वेळ येते, तेव्हा खरका खोबरं सगळं साहित्य गोळा केलं जातं. रोग शिदा तुफ पोळ्यांची जेवणं हे सगळं उभं केलं जातं. आणि एक दिवस सत्यनारायण घालायचा ठरतो. जोशी बुवा येतो, पंचांग घेऊन येतो आणि महात्मा आणि त्या कुणब्याला आणि कुणब्याच्या बायकोला सांगतो, तुम्ही वळचणीला जाऊन बसायचं, पोपटाच्या वळचणीला जाऊन बसायचं, कारण तुम्ही जवळ आला तर शिवाशिव होते. मित्रांनो, तेव्हा ते दोघेही वळचणीला जाऊन बसतात. कोपीच्या इकडं तुप पोळ्यांची जेवणं, रोग शिदा कोरडा शिदा असा सत्यनारायणाचा कार्यक्रम चाललेला असतो. सत्यनारायण घालतो, तुप पोळ्याची जेवणं लाटतो आणि रोख रक्कम कोरडा शिदा घेऊन हा जोशीबुवा पसार होतो. मित्रांनो, कुणबी आणि कुणब्याची बायको संध्याकाळी महात्मा फुल्यांच्याकडे जातात आणि सांगतात, आमची फसवणूक झालेली आहे. कशामुळे फसवणूक झाली आहे? तर तुम्ही शिक्षणाचा बेस तुमच्याकडे नाही, तुम्हाला काही कळत नाही, या समाजातलं लिहिता आणि वाचता येत नाही. आणि म्हणून त्या जोशी बुवानं त्या गरोदर राहिलेल्या बाईला आणि त्याच्या कुणब्याला या ठिकाणी फसवलेलं असतं. आणि विदूषक यावरती भाष्य करतो, तुम्ही अडाणी असल्यामुळं जोशी बुवानं तुमची फसवणूक केलेली आहे. अशा प्रकारचा विचार तृतीयरत्न नाटकामध्ये अधोरेखित झालेला आहे. आणि शेवटी महात्मा फुले म्हणतात की मी रात्रशाळा या ठिकाणी सुरू केलेली आहे, तुम्ही रात्रीच्या शाळेत या, शिक्षण घ्या आणि स्वतः शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहा, विचार करा आपण कसं जगावं आणि जगू नये. मित्रांनो, हा विचार महात्मा फुल्यांनी या समाजाला दिला. तेव्हा शिक्षणाचा विचार एका अंगाने महात्मा फुले या देशामध्ये करत होते. बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजे, बहुजन समाजाची मुलं शाणे झाली पाहिजे, विद्येचा अर्थ त्यांना कळला पाहिजे. ही भूमिका घेऊन महात्मा फुल्यांनी शिक्षणाचा विचार या देशामध्ये पेरण्याचं ऐतिहासिक काम 19व्या शतकात केलं. म्हणून 19व्या शतकात शिक्षणाचं काम उभं करणारा हा महान अशा प्रकारचा थोर क्रांतिकारक होता. हा लेखक होता, विचारवंत होता, क्रांतिकारक होता. शूद्रांचा कैवार घेऊन महात्मा फुल्यांनी आयुष्यभरी बहुजन समाजाची काळजी वाहिली. तेव्हा मित्रांनो, महात्मा फुले शिक्षण तज्ञ होते. अशा अनेक अंगाने महात्मा फुल्यांनी काम केलं. हे काम करत असताना
महात्मा फुल्यांनी एका बाजूने शिक्षणाचा विचार उभा केला, दुसऱ्या बाजूनं सामाजिक कार्य उभं केलं, तिसऱ्या बाजूनं साहित्याची निर्मिती केली. तेव्हा महात्मा फुले यांनी साहित्य लिहित असताना गद्य आणि पद्य लेखन केलं. गद्यातून आणि पद्यातून त्यांनी परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा विचार या देशामध्ये लोकांना सांगितला. म्हणून पुढच्या काळामध्ये ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी, आदिवासी, जनवादी या साऱ्या साहित्य प्रवाहांचं महात्मा फुले हे प्रेरणास्थान ठरतात. मित्रांनो, महात्मा फुले यांनी तृतीयरत्न नाटक लिहिलं, ब्राह्मणाचं कसब लिहिलं, छत्रपती शिवाजी राजे यांचा पोवाडा लिहिला, गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, शेतकऱ्याचा असून लिहिला, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक नावाचा ग्रंथ लिहिला. ही सारी पुस्तकं लिहित असताना, हे सारे ग्रंथ लिहित असताना आपले विचार गद्यातून मांडले, आपले विचार पद्यातून मांडले. मी महात्मा फुलेंच्या साहित्याचा अभ्यासक, त्यांच्यावर मी संशोधन करून PhD सारखी पदवी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केलेली आहे. महात्मा फुल्यांचं साहित्य अनेक वेळा वाचलं, मी अनेक वेळा वाचलं. नव्या वाचनात नवा विचार महात्मा फुल्यांचं साहित्य देतं. तेव्हा त्यांचं गद्य आणि पद्य लेखन वाचत असताना अंगावरती शहारे येतात. त्यांनी अशा साहित्याची निर्मिती करून प्रबोधनाचा आणि परिवर्तनाचा विचार या महाराष्ट्राला आणि देशाला दिला. म्हणून महात्मा फुले 19व्या शतकातले खूप मोठे धर्मचिकित्सक आहेत. या देशामध्ये धर्माची चिकित्सा फक्त 2 व्यक्तीने केली, परखडपणानं. पहिल्यांदा या देशामध्ये धर्माची चिकित्सा कुणी केली? चार्वाकानं केली. अस्तिक शिरोमणी चार्वाकांनी केली 4-5 हजार वर्षापूर्वी. आणि त्यानंतर या देशामध्ये धर्माची चिकित्सा कुणी केली? तर महात्मा फुल्यांनी केली. म्हणून महात्मा फुले हे मोठे धर्मचिकित्सक म्हणून ओळखले जातात. तेव्हा या देशामध्ये जोपर्यंत पेशव्यांच्या हातामध्ये सत्ता होती तोपर्यंत धर्म सांगेल तो कायदा होता आणि राजा बोलेल त्या पद्धतीची सत्ता होती. पण त्याला अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज, त्याला अपवाद फक्त राजर्षी शाहू महाराज, त्याला अपवाद फक्त महाराजा सयाजीराव गायकवाड ठरले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुल्यांनी हा परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. दक्षिण भारतात पेरियार स्वामीनं हेच काम पुढे घेऊन जाण्यासाठी काम केलं. आणि एकीकडे महात्मा फुले धर्माची चिकित्सा करत होते, तर दुसरीकडे या देशाला आणि या समाजाला शान करून सोडण्याचं काम करत होते. आणि म्हणून हा शिक्षणाचा विचार, हा धर्मचिकित्सेचा विचार, हा माणुसकीचा विचार, नवा समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी सगळे आपले आयात खर्ची घातली, बरोबर आपल्या धर्मपत्नीला घेतलं, दगडे गोटे खाल्ले, शेणाचे गोळे अंगावर सहन केले, पण आपल्या कार्यापासून ते थोडेही परावर्त झाले नाहीत. एकीकडे साहित्याची निर्मिती करायची, दुसरीकडे लोकांना शिक्षण द्यायचं, तिसरीकडे सामाजिक कार्य करायचं. या साऱ्या आघाड्या महात्मा फुल्यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये पेरल्या. 11 एप्रिल 1827 रोजी जन्माला आलेला हा महापुरुष, महामानव 28 नोव्हेंबर 1890 रोजी हा मृत्यू पावतो. हा 64-65 वर्षाचा काळ. आणि या काळामध्ये त्यांनी केलेली साहित्य निर्मिती, त्यांनी केलेलं काम निश्चितच या देशाला परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या विचाराच्या पायरीवर घेऊन जाणार आहे, त्या वळणावर घेऊन जाणार आहे. आणि म्हणून हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण असं आहे, महात्मा फुल्यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम 1869 मध्ये घेतला. 1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात शिवजयंती उत्सव सुरू केला, गणेश उत्सव सुरू केला. पण आमच्या महात्मा फुल्यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पहिला पोवाडा लिहिला. महात्मा फुले रायगडावर गेले, त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांची समाधी काट्याकुट्यांमध्ये, झाड्या झुडपांमध्ये वेढलेली होती. महात्मा फुल्यांनी हातात कुऱ्हाड घेतली
समाधीची अवतीभोवतीची झाडं तोडून घेतली, शेजारच्या विहिरीतलं पाणी आणलं, रानं कुंडातलं, समाधीची जागा धुवून काढली, शेतातली रानं फुलं गोळा केली आणि अशी पूजा करावी. तेवढ्यात ग्रामजोशी तंतनत आला, अरे तुझा शिवाजी शूद्र होता आणि शूद्राची पूजा करायची नसते. शिवाजी महाराज शूद्र होते. हे 1869 साली एक ग्रामजोशी सांगायला विसरला नाही, म्हणजे जातीची आणि धर्माची मुळं किती खोलवर या देशामध्ये रुजली होती. मित्रांनो, महात्मा फुले जर झाले नसते, सावित्रीनं दगड खाल्ली नसती, बहुजन समाजाला शिक्षण दिलं नसतं, तर एकही मुलगी माझ्या समोर बसली नसती, या विचार मंचाच्या पुढे बसली नसती. महात्मा फुल्याने पूजेचं साहित्य गोळा केलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजांची पूजा करायची आहे. तेवढ्यात एक ग्रामजोशी तंतनत येतो आणि डाव्या पायाच्या टाचेनं ते ताट उधळून लावतो. महात्मा फुल्यांची आग, तळव्याची आग मस्तकाला जाते. आणि हे असो का? कारण इथं धर्म सांगेल तो कायदा आहे आणि आम्हाला धर्म व्यवस्थेनुसार आचरण करावं लागतं. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण व्यवस्था या देशामध्ये होती. या देशाचं भगवीकरण या चातुर्वर्ण व्यवस्थेवर झालं आणि म्हणून 3.5% लोकांच्या हातामध्ये हा देश गेला. 96% लोक आजही तांड्यांवर, वाड्यांवर, पाल्यांवर जीवन जगतात. या लोकांना जर शिक्षण दिलं नसतं तर मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं जाळं निर्माण झालं असतं की नाही, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात पडतो. महात्मा फुल्यांनी आग, तळव्याची आग मस्तकाला जाते. महात्मा फुले घोड्यावर बसतात, टाच मारतात आणि रायगडावरून थेट पुण्याला येतात. पुण्याला गंजपेठेत त्यांचं घर आणि महात्मा फुले ग्रँडअप करत मराठ्यांचा इतिहास अभ्यासतात. राईज ऑफ मराठा पॉवर, मराठी सत्तेचा उदय असे ग्रंथ अभ्यासतात आणि ब्रिटिश अधिकाऱ्यानं जी मराठ्याच्या इतिहासाची असल साधनं निर्माण केली त्याचा अभ्यास करतात. आणि महात्मा फुल्यांनी 4 चौकी पोवाडा एक टाकी लिहून काढला या अभ्यासाच्या साधनाच्या द्वारे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे या देशातले श्रेष्ठ राजे आहेत. छत्रपती सारखा राजा भारताच्या इतिहासामध्ये झालेला नाही. त्यांची तुलना जॉर्ज वॉशिंग्टन बरोबर केली जाते, पण ते सुद्धा काही खरं नाही. कारण जगातला आदर्श आणि जाणता राजा आणि जाणत्या राजाच्या जर पूजेचं ताट जर या देशामध्ये टाचेनं उधळून लावलं जात असेल तर तुमची आमची काय कथा, तुमचा आमचा काय, या देशामध्ये जगण्याचा अधिकार काय? आणि महात्मा फुल्यांनी 4 चौकी पोवाडा लिहिला. ते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं पहिलं चरित्र आहे. ते मराठी भाषेतलं पहिलं शिवचरित्र आहे. तेव्हा त्या शिवचरित्राची सुरुवात करत असताना मित्रांनो, पहिलं कवन ते लिहितात, राजा क्षत्रियामध्ये पहिला, नाही दुसरा उपमेला. तेव्हा या राजाला दुसरी उपमा देता येत नाही. कुळवाडी भूषण अशा प्रकारची उपमा महात्मा फुले देतात. ते मराठीतलं पहिलं शिवचरित्र आहे. आता आपण 19 फेब्रुवारीला राजाचं आपण जयंती साजरी करणार आहोत. 19 फेब्रुवारीला राजाची जयंती आहे. महात्मा फुल्यांनी आपल्या जीवनामध्ये पहिली शिवजयंती केली, पहिलं शिवचरित्र लिहिलं. ब्राह्मणाचं कसब लिहून ब्राह्मणांच्या सगळ्या कपट कारस्थानाच्या सगळ्या कारवया पुढे मांडल्या. मित्रांनो, शेतकऱ्याचा आसूड लिहिला. गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहून गुलामगिरीची चिकित्सा केली. या देशातला अवतारवादाची पहिली चिकित्सा फुल्यांनी केली. तेव्हा महात्मा फुले अनेक प्रकारचं कार्य अनेक टप्प्यांवर करताना दिसतात. तेव्हा शिवजयंती त्यांनी साजरी केली. शेतकऱ्याचा आसूड लिहून शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी वेशीवर मांडले. कारण शेतकऱ्याच्या आसूडची 5 प्रकरणं, शेवटचा उपोद्घात आणि त्या उपोद्घाताच्या पहिल्या भागामध्ये ते लिहितात, विद्येविना मती गेली. आमचा कुणबी, आमचा कष्टकरी शेतकरी, शेतमजूर दुःखात का जीवन जगतोय याची पहिली कारण मीमांसा महात्मा फुल्यांनी 18 जुलै 1883 रोजी लिहिलेल्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये आपल्याला वाचायला मिळते. मित्रांनो, हा आसूड नावाचा ग्रंथ महाराजा सयाजीराव गायकवाडानं गुजरात राज्यातल्या, आताच्या गुजरात राज्यातल्याने
परवा मागच्या काळातल्या बडोदा संस्थानामध्ये जाहीरपणे जनतेपुढं गावकऱ्यापुढं त्याचं वाचन त्यांनी ठेवलेलं होतं. मित्रांनो, कारण शेतकऱ्याची दयनीय अवस्था का निर्माण झाली? शेतकऱ्याची मुलं, कष्टकऱ्याची मुलं डॉक्टर, इंजिनियर झाली पाहिजे, प्राध्यापक, वकील, प्राचार्य, कलेक्टर, कुलगुरू वेगवेगळ्या पदावर गेली पाहिजे, आमदार, खासदार झाली पाहिजे, हे स्वप्न त्या काळात महात्मा फुल्यानं पाहिलं. मला असं वाटतं ते स्वप्न आज बऱ्या अंशी या ठिकाणी सत्यात उतरलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, हे कार्य करत असताना महात्मा फुले समाजाचा, जनतेचा बारकाईने विचार करत होते. महात्मा फुल्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाज स्थापन केला. महात्मा फुल्यांनी 1863 रोजी काय केला? बालहत्या प्रतिबंध ग्रह काढलं. हे त्यांचं सामाजिक स्वरूपाचं कार्य आहे. तेव्हा रस्त्यावर पाय घसरलेल्या मुला मुलींची बाळंतपण सावित्रीमाई करायच्या. दिवसभर मुलांना मुलींना शिकवायच्या, म्हारामांगांच्या मुलींना. त्यांची मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी 4थीच्या वर्गातली आमच्या म्हारामांगांच्या दुःखाविषयीचा निबंध लिहिते. हा मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड ठरलेला हा निबंध आहे. मित्रांनो, 1863 मध्ये महात्मा फुल्यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रह काढलं. त्या ग्रहामध्ये सावित्रीमाई बाळंतपण करायच्या, रस्त्यावरती पाय घसरलेल्या बायकांच्या. महात्मा फुले अशा बायकांना गोळा करायचे. एके दिवशी महात्मा फुले वॉकिंगला चाललेले होते, फिरायला चाललेले होते, आणि एक ब्राह्मण समाजातली विधवा एक बाई त्या एका डॅमवरती, एका तळ्यावरती जीव देण्यासाठी निघालेली आहे. ती आदवा तदवा करतीये, केस उपटून घेतीये. महात्मा फुल्यांचं लक्ष त्या बाईकडे गेलं. मित्रांनो, ती बाई कोण होती? काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा होती. त्या काळात ब्राह्मण बायकांना सुद्धा किंमत नव्हती. चातुर्वर्णे व्यवस्थेत पाठशाळा होत्या, फक्त ब्राह्मणाची मुलं शिकायची, मुली शिकत नसत, ब्राह्मणाच्या देखील. महात्मा फुल्यांनी त्या बाई जवळ गेले. महात्मा फुले तिचा हात धरला. बेटा, तू का रडतीये? तिचं सगळं कारण समजून घेतलं आणि महात्मा फुल्यांनी त्या गरोदर बाईला घरी आणलं. सावित्रीमाई बाईनं तिचं बाळंतपण केलं, लेकराची नाळ कापली, आणि जो मुलगा झालेला होता तो कोण होता? यशवंत नावाचा मुलगा होता. त्याला दत्तक घेतलं. आणि महात्मा फुले हे उत्तम शेतकरी होते, उत्तम कॉन्ट्रॅक्टर होते, उत्तम नेशन बिल्डर होते, उत्तम समाज सुधारक होते, विचारवंत होते, लेखक होते. महात्मा फुल्यांनी मित्रांनो त्या मुलाला दत्तक घेतलं. महात्मा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना मुलबाळ नव्हतं. यशवंताला दत्तक घेतलं. आपली खडकी मांजरीची सगळी जमीन, सगळी प्रॉपर्टी यशवंताच्या नावावर केली. महात्मा फुल्यांनी द्वेष केला का हो? हा ब्राह्मणाचा, हा लिंगायत आहे, हा मराठा आहे, हा 18 पगड जातीतला आहे, असा द्वेष केला? असा भेदभाव केला? केला नाही. आणि यशवंताला दत्तक घेतलं, त्याला डॉक्टर केलं, आणि तो इटालीच्या फलटणीवर गेला. उत्तम अशा प्रकारचं काम या समाज व्यवस्थेत यशवंतानं केलं. माळ्याचा म्हणून त्यांनी दत्तक घेतला नाही. महात्मा फुल्यांना त्यांच्या भावकीतल्या लोकांनी अनेकदा अडसर केला. आमचा मुलगा दत्तक घ्या. लाखो रुपयाची, करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्या काळात महात्मा फुल्यांनी उभी केलेली होती. मित्रांनो, महात्मा फुले ना जातीचे होते, ना कुठल्या धर्माचे, पंथाचे होते. महात्मा फुल्यांचा एकच धर्म होता, माणुसकी नावाचा धर्म. आणि हा माणुसकी नावाचा धर्म